हॅलो एव्हरीवन, वेलकम टू माय चॅनल. मी आहे मोनाली आणि आपल्या चॅनलवरती तुमचं सर्वांचं स्वागत आहे. तर आम्ही आलो आहोत नाशिकला आणि आम्ही जात आहोत एका फॅमिली वेडिंगमध्ये. तर माझ्यासोबत आहेत माझ्या जाऊबाई योगिता ताई, माझा पुतण्या श्रेयश, नक्षूचे बाबा, आमच्या 2 चिलीपिली नक्षत्रा आणि श्रीषा आणि भाऊजी. तर आम्ही निघालेलो आहोत घरातून 5:45 वाजता आणि नाशिक टू बसवंत पिंपळगाव 40 ते 45 मिनिटांचा डिस्टन्स आहे. नाशिक टू बसवंत पिंपळगाव जाताना आम्हाला आत्तापर्यंत तरी कुठेही ट्रॅफिक लागलेली नाहीये. 6:30ला आम्ही आता इथे पोहोचलोय आणि सगळीकडे लग्नाची गडबड सुरू झालेली आहे. आणि तिथे गेल्यानंतर सगळेजण आम्ही अगोदर आईंना भेटलो आणि जसं नक्षत्राला कळालं गाडीतच की तिच्या अण्णा, बाबा, मम्मी, आजी आणि मामा येतोय, तशी तिची गडबड सुरू झाली की कधी एकदा ती त्यांना भेटते आणि पहिली पळून ती अण्णांना भेटली, तिच्या मामालाही भेटली. आणि एकदम परफेक्ट टाइमला आम्ही लॉन्समध्ये पोहोचलेलो आहोत. आज लग्नामध्ये सगळ्यांचेच सगळे पाहुणे येणार होते, प्रत्येकाला सगळ्यांना एकमेकांशी भेटायचं होतं. आणि हे आहेत नक्षूचे बाबा, मस्त फेटा बांधून आले. तर येथे नवरीबाई रेडी होऊन आलेली आहे आणि आमचे लगेच पटापट तिच्यासोबत फोटोशूट सुरू झाले होते. तर आमचं मोठं कपल फोटोशूट करते, त्यानंतर हे सगळे करतायत आणि मग आम्ही जॉईन झालो. आम्ही दोघी पण येतो. थांबा आता जरा फोन घ्या. लग्न लागण्यासाठी आता फार कमी वेळ बाकी होता म्हणून आम्ही फास्टमध्ये एकदम फोटो काढून घेतले. तुम्ही बघू शकता नवरीबाई किती गोड दिसते. तर ही आहे मामांची मुलगी, नक्षूच्या बाबांच्या मामे बहीण, आणि किती सुंदर दिसते ती. ऑलरेडीच ती खूप सुंदर आहे दिसायला. येथे वरओवाळणी चालू होती आणि शीतलताई वरओवाळणी करतायत. ह्या मावस बहीण आहेत नक्षूच्या बाबांच्या, म्हणजे माझ्या मावस ननंद बाई आहेत.
इथे पप्पा म्हणजे माझे सासरे त्यांच्या दोघा वहिनींसोबत बसलेले होते, म्हणजे अण्णा आणि योगिता त्यांचे पप्पा यांच्यासोबत. आणि येथे थाटामाटात वरमाळा सोहळा पार पडलेला आहे आणि आजपासून शुभांगीच्या आयुष्याला एक नवीन सुरुवात झालेली आहे. आणि आम्ही खूप साऱ्या रील्स बनवल्या, कपल रील्स बनवल्या, नंतर लेडीज आमच्या सगळ्या विमेन्स रील बनवल्या. नंतर एक तोडका मोडका प्रयत्न आमचा सगळ्यांचा चालू होता. ज्या गोष्टीची कुणालाच प्रॅक्टिस नव्हती अशी एक रील आम्ही बनवली आणि ऑन द स्पॉट हे सगळं चालू होतं. त्याच्यामुळे जशी बनेल तसं आम्ही जसं होईल तसं विदाऊट प्रॅक्टिस हे सगळं करत होतो. जो मोमेंट होता तो सगळ्यांच्या मेकअपची, सगळ्यांच्या अटायरची तारीफ करण्याचा मोमेंट होता. त्यासाठी आम्ही सगळे एकत्र होऊन एकमेकांची तारीफचे फूल बांधत होतो. इथे सगळ्या पाहुण्यांचा एकत्र असा एक ग्रुप फोटो घेण्यात आला. एक मिनिट. इथे आमचा चौघांचा फॅमिली फोटो घेण्यात आला. यात आमच्या 2 पिल्ल्या मिसिंग होत्या, फक्त श्रेयश होता. आणि इथे आमचा ह्यूज फॅमिली कपल फोटोशूट नवीन कपलसोबत चालू होता. आणि ही लाडूबाई मस्त तिचे लाड करून घेत होती दोघा मामांकडून. हे दोघे माझे नंदे भाऊ आहेत आणि पप्पा आहेत म्हणजे माझे सासरे. आणि आम्ही जे रील्स बनवत होतो त्यात एक छोटंसं शॉर्ट मी इथे टाकते की आमचं काय चालू होतं मध्ये आधी. आहे माझी भाची, आमची सगळ्यांची लाडूबाई, सगळ्यात मोठी भाची, मोठ्या नंदेची मुलगी प्रियंका. ह्या अनुदिदी आहेत पर्पल साडीमधल्या माझ्या छोट्या ननंद, आणि मोठ्या ननंद आहेत सुनीता ताई.
आणि ते नक्षूची एवढी बडबड चालू होती, सगळे एक चित्ताने तिची बडबड ऐकत होते. तिचा इतका क्यूटनेस ओव्हरलोड चालू होता की बस. आणि फार उशीर आमच्या लक्षात आलं की आत्तूबाची दोघीही मॅचिंग झालेल्या आहेत. मी त्याला रागू का फोन करू. तर आता वाजलेले आहेत पहाटेचे 3:30 आणि सगळ्यात इमोशनल मुवमेंट चालू आहे आता. ते म्हणजे नवरीची विदाई. प्रत्येक आईवडिलांच्या आयुष्यातील सगळ्यात इमोशनल मुवमेंट असतो हा. The next day. तर दुसऱ्या दिवशी सकाळी लेट उठलो आम्ही, कारण की पहाटे लेट आलेलो लग्नावरून आणि खूप थकलेलो होतो. त्यामुळे भाऊजी बोलले की तुम्ही घरात काहीही खायला बनवू नका, आपण बाहेरच जाऊन कुठेतरी हॉटेलला काहीतरी खाऊ. तर फायनली वृंदावन हॉटेलला मिसळ खाण्याचा प्लॅन झाला. मिसळ ही त्यांची स्पेशालिटी आहे आणि आम्हाला सर्वांना मिसळ फार आवडते. तर आमच्या घराजवळच हे वृंदावन हॉटेल आहे, आमच्या सोसायटीजवळच, त्यामुळे आम्ही येथे आलो. आणि इथल्या सगळ्यात प्लस पॉईंट मला हा वाटला की एवढी ग्रीनरी आहे की उन्हाचा अजिबात डोळ्यांना त्रास झाला नाही. तर आम्ही येथे मिसळ थाली घेतलेली आहे आणि त्यामध्ये गुलाबजाम, दही, पापड अशा सगळ्या गोष्टी होत्या आणि त्याचसोबत आम्ही येथे छास पण घेतलेलं आहे, कारण की छास नसेल तर उन्हाळ्यात कुठलीही गोष्ट खाण्यात ती मज्जा येत नाही आणि ते आमचं सगळ्यांचंच फेवरेट आहे. तिथे बस जा, आपण ना झोपतो. दोघांचा फोटो काढ. तू कुठे चालली. तरी उन्हाळ्यात डोळ्यांना जरा चांगलं वाटतंय बघून. तर असा होता आमचा अर्धा दिवस आणि आता दुपारनंतर आम्ही सगळे मस्त आराम करणार आहोत, जेणेकरून कालचा थकवा निघून जाईल. नक्षूचे बाबा संध्याकाळी पुण्याला गेले, त्यांना ऑफिसला जायचं होतं आणि आणखी एक लग्न आहे, त्यासाठी ते परत रिटर्न येणार आहेत. नक्षू आणि मी घरीच थांबलेलो आहोत आणि संध्याकाळी मस्त यांची तिघांची अशी मस्ती चालू होती, दोघी चिमण्या आणि मोठ्या बाबांची. तर भेटूया परत अशाच एका छान ब्लॉगसोबत. बाय बाय, टेक केअर.